रामराम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण चाललेला आता गुप्तेश्वर आश्रमावर आणि मित्रांनो आज आहे सप्त्याचा एंड. तर मी चला आता भेटू तुम्हाला डायरेक्ट सप्त्यावर गेल्यावर. बघू शकता तुम्ही मंडळी आपली आलेली आहे आणि तुम्हाला मी तिथे भेटणार आहे तर डायरेक्ट मंदिरावर गेल्यावर. चलो, जय महाराष्ट्र. रामराम मंडळी, जय श्री महाकाल. गुप्तेश्वर आश्रमावर आल्यावर मला काही असं बघायला मिळेल याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती. मित्रांनो, म्हणजेच आमच्या गावचे आर्टिस्ट म्हणजे देवाभाऊ रावण चौरे हे एक रांगोळी कलाकार आहे आणि त्यांनी महादेवाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अशी एक प्रतिकृती उभारलेली होती की जे आधारित होती काशी विश्वनाथ या महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंग मधील एका ज्योतिर्लिंगाच्या मंदिरावर. आणि मित्रांनो, त्याचं डिटेल मी तुम्हाला आता सांगणार आहे. जय श्री महाकाल. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा म्हणजेच श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर म्हणजेच वाराणसीला मित्रांनो जुन्या काळामध्ये काशी विश्वनाथ महादेव मंदिर म्हणत असत आणि मूळ इतिहासामध्ये हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या हातून प्राचीन काळामध्ये इसवी सन 1780 मध्ये बांधले आहे असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. आणि वाराणसी हे शिव पार्वतीचे निवासस्थान मानले जाते. काशीचे विश्वनाथ महादेव मंदिर हे क्रूर आक्रमक गुलबुद्दीन ऐबक यांनी पाडले होते आणि त्या ठिकाणी ज्ञानवापी मस्जिद उभारली. त्यानंतर कित्येक वर्षांनी अकबराच्या काळामध्ये तोरडमल या हिंदू राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले, परंतु औरंगजेब या राजाने काशी विश्वनाथ हे मंदिर पाडून टाकले आणि पुन्हा तेथे मस्जिद उभारली. अनेक शतके गेल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा मंदिराचे निर्माण केले आणि काशी विश्वनाथ या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि त्या काळात राजा रणजित सिंग या हिंदू राजाने मंदिराच्या मुख्य शिखरावर सोन्याचा कळस चढविला होता, परंतु तो मुस्लिम जनतेने चोरून नेला. आणि 16व्या शतकात श्री संत एकनाथ महाराजांनी श्री एकनाथी वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ स्थापित केला. त्या काळी त्यांची हत्तीवरून मिरवणूक निघाली होती. असा हा काही काशी विश्वनाथ महादेव मंदिरा संदर्भात काही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ते सत्य घटनेवर आधारित आहे आणि विकिपीडिया आणि गुगल तर हे नंतरचे झाले. आपल्या अभंगामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये याचे नोंद आहे. आणि हा विषय माहीत पडावा त्यासाठी आपल्या देवाभाऊ रावणचरे यांनी हे रांगोळीच्या माध्यमातून हे सर्व मित्रांनो आपल्या धर्माला जागृत करण्यासाठी इतिहासावर एक प्रकाश टाकण्याची किरण त्यांनी त्यांच्या रांगोळीच्या माध्यमातून आपल्या धर्माबाबत पोहोचवली. आणि त्यासाठी रांगोळीवर म्हटलेले आहे काशीचा विश्वेश्वर महादेव सोडवा. आणि याच्यात जर काही माहिती चुकली असेल तर क्षमस्व माफी असावी आणि कमेंट मध्ये मी तुमची माफी मागतो. जय श्री महाकाल. हर हर महादेव. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. त्यानंतर मित्रांनो आज आहे सप्ताहाचा 7वा दिवस आणि मित्रांनो आज श्री गजेंद्रजी महाराज यांच्या मुखातून आज आहे सप्त्याचा सांगता म्हणजेच आज काल्याचे कीर्तन आहे. तर चला दाखवतो तुम्हाला आता 0 मिनिटं. आणि सप्ताहामधील प्रमुख आकर्षण म्हणजे बघू शकता आपल्या मंदिरावर लावलेला धर्मध्वज म्हणजेच आपला भगवा धर्मध्वज. वयस्कर मंडळी आणि आपल्या गावातील सर्व जे बघू शकता तुम्ही मित्रांनो आपल्या गावातील म्हणजेच पूर्णचे पूर्ण गाव आपल्या गुप्तेश्वर महादेव आश्रमावर उपस्थित होते. आणि परमपूज्य श्री महंत बाबा मारुती महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750वा जन्मोत्सवानिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले होते. त्याबाबतच आपल्या सप्ताहाला 36 वर्ष पूर्ण झालेले होते. देव महादेव. तो चलिए शुरू करते हैं. चला. बोला गजानन महाराज की. बस बाहुबली बस. त्यानंतर आपल्या महाप्रसादाचा म्हणजेच आपल्या सप्ताहाचा जो महाप्रसाद होता त्याचे जे कार्य होते ते आपले स्वयंसेवक बजावत होते आणि संपूर्ण महाप्रसाद ट्रॅक्टर मध्ये टाकून तो तिकडे सभा मंडपात नेत होते. चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो आजचा जो कार्यक्रम आहे त्याला म्हणजे किती लोकांचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी महाप्रसाद काय आहे आणि ते कुठे बनवून चालू आहे ते मी तुम्हाला पूर्ण दाखवून देतो. चला आता भेटू आता डायरेक्ट लोकांकडे म्हणजे आचार्य लोकांकडे. राम 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 राम. हे सर्व आचार्य लोक चालू आहे इकडे महाप्रसादाचा कार्यक्रम बघू शकता तुम्ही. वांग्याची भाजी. राम राम. हा किती लोकांचा कार्यक्रम आहे आज पूर्ण सप्त्याचा? 10,000 लोक आहे. कमसे कम आपा 10,000. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही 10,000 लोकांचा इथं महाप्रसाद बनवणं चालू आहे. हे बघू शकता तुम्ही तुमच्या ओळखीच्या मित्रांनो. आजचा कार्यक्रम किती लोकांचा आहे? ते काय 8,000. 8,000.
810 समजूनच घ्या तुम्ही, कम से कम समजा. बरोबर आहे की नाही आबा? 10,000चा आगार बघा आकडा. हे बघू शकता तुम्ही मिरची आहे, वटाणा, लसण, सांबार, मसाला आणि हे बाकीचे सामान. हे पूर्ण मसाले, खडा मसाले बघू शकता तुम्ही. याचं नाव काय मला माहित नाही, सांगत नाही मी आता तुम्हाला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि आमचे आचार्य आबा आता हे टाकलं तेल, या तेलामध्ये सर्व हे टाकणार. त्यानंतर बघू शकता हे जे आचार्य लोक आहेत सगळे आपले, ते पूर्ण आता महाप्रसादाचा कार्यक्रम. जय श्री राम. आता हे जे काही सर्व आचार्य लोक आहेत आपले, ते सर्व कार्यक्रम महाप्रसादाचा जे बनवणार आहे ते तुम्हाला नंतर आता मी झाल्यावर दाखवून देईन. जय श्री महाराज. आणि मग का भाऊ हे मोठे मोठे माणसं म्हणत की आम्हाला व्हिडिओमध्ये खेचून घे, तर मग काय 0 मिनिटामध्ये कॅमेरा फिरवला त्याच्याकडे आणि त्याला घेऊन टाकलं व्हिडिओमध्ये. तर भाऊ या म्हाताऱ्या लोकांचा आशीर्वाद म्हणजे सर्वात मेन देणगी असते. मग काय त्याची इच्छा पूर्ण करणं आपलं काम आहे. चला मित्रमंडळी, भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट आपल्या सप्ताहाच्या तिकडे आतमध्ये गेल्यावर. चलो. हे नेणं चालू आहे भाऊ. भाताचा बघू शकता तुम्ही. 10 ते 15 जण यायला बघून उचलायला लागू राहिले. तो भात किती क्विंटलला अशी विचार करू शकता तुम्ही. आणि भाताचे बघून नेणं झाल्यावर मित्रांनो आता आपल्याला मापायचे होते वांगे, म्हणजेच कापलेले जे वांगे होते ते मापून टाकणं होते आणि त्याची बनवणं होती भाजी. तर विषय काय आहे मित्रांनो, चला हे मापून घेऊ. आता हे भरले 26 किलो. चला तर आपले कार्यकर्ते काय म्हणता पाहू आता. जय सियाराम. आता बोलत जा काही नाही. आणि त्याच्यानंतर हे पुरे जेवढे मापेल वांगे होते ते टाकले शिदे बघुण्यामध्ये. आणि आता चला मित्रांनो, इकडे काय काय करणं चालू आहे ते तुम्हाला दाखवतो आता मी. आणि ते संपूर्ण माहिती तुम्हाला आता मी देणार आहे. पण विषय काय भाऊ, जे चुलीवरली भाजी होते ते भाजी घरी होतच नाही. चला उद्या आरामशीर. हे आमचे मेहनती कार्यकर्ते बघू शकता तुम्ही, अथक प्रयत्न करत आहे. आणि हे बघून घेऊन जाणार तिकडे डायरेक्ट सप्त्याकडे. आता हे आमचे मेन कार्यकर्ते बघू शकता तुम्ही. या कार्यकर्त्यांच्या भरोशावर मित्रांनो एवढा मोठा हा संपन्न सोहळा म्हणजे सप्त्याचा सोहळा हा पार पडत असते. बघू शकता तुम्ही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हे आमचे मेन कार्यकर्ते. तिकडले काम आटपल्यावर म्हटलं एक चक्कर मंडपात बी मारून येऊ. चला. पण मंडपात तर बसलेच होती, पण बाहेर बी एवढी पब्लिक बसलेली होती की सांगता येत नव्हती रे भाऊ. आध्यात्मिक कारण हे आहे, भगवंत त्या रांगोळीवर अष्टदळ काढल्या तुम्ही त्यावर हे अष्टदळ म्हणजे कोणते, हे साधकांना. आणि तिकडे आपलं कीर्तन संपूर्णच राहिलं तर म्हटलं चला डबल चक्कर मारून येऊया. आणि तुम्ही म्हणसान हे काय अरे बेकार, हे आहे मिरची भाजी. हे टाकणं चालू आहे मिरचू. तुम्ही विचार करसान की एवढं मोठं मिरची पावडर कशासाठी टाकलं, तर हे खाली वांगे, त्या वांग्याच्या भाजीवर ते टाकलं आहे मिरची. आणि याच्यावर आता तुम्हाला काय टाकणार ते दाखवून देतो. हे टाकलं याच्यामध्ये मीठ, आता अद्रक, लसण आणि तेलाची फोडणी डायरेक्ट याच्यामध्ये टाकली की भाजी तयार. त्याच्यानंतर ते भाजी तयार होईल. वांग्याच्या भाजीले तेलाची फोडणी द्यासाठी मित्रांनो आता गमेल्यामध्ये टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही सिधी तेलाची कॅन. बघू शकता हे चालू आहे मसाले भालासाठी. यामध्ये टाकलेलं आहे तेल. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही मसाला भासाठी याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. आणि हे जे वांग्याच्या भाजीसाठी तेलामध्ये टाकलेलं आहे, काय जिरा टाकला का, मोहरी टाकलेली आहे सध्या आता मोहरी. आणि बाकीचं जे इन्ग्रेडियंट टाकलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. हे टाकलेलं आहे आता जिरं. हे टाकलेलं आहे याच्यामध्ये लसण. इथं पुरा एक डालभर लसूण होता बुवा.
टाकलेल्या तेलात आणि बघू शकता हे अद्रक पेस्ट. भाजीची वांगे भाजी फोडणी इकडे भात मसाला भात. मसाला भातायचोय. आता इथे टाकणार पहिले आता कढीपत्ता, नाही मोहरी पहिले मोहरी, मोहरी टाकून टाका मोहरी. इथं मिरे होते हो. दूध तिहा बहीण. अरे वया मानानं होते कमी जास्त. आता टाकली मोहरी. हा तेव्हा फुटली की नाही. आता जिरा आता जिरं, लवंग आहे ते काय धंदे झाले उकुडाला वयामानानं होते ते समजून घेत जाणं जरा. सांगत जा शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना. तेजपान आणि हे कढीपत्ता. जरा वगैरे. हे काय हो होते ते वयामानानं होते ते टेन्शन घेऊ नका. हे आणलं डबल जिरं. मसाला भातची रेसिपी आहे बघून घ्या तुम्ही. पण अडी जो बनते तो घरी बनवू शकत नाही. विषय असा आहे काऊन की हा डायरेक्ट 10,000 लोकांचा पब्लिकचा कार्यक्रम असते. हे लसण, गार्लिक, अद्रक, जरा लाल होऊ द्या ते. व्हिडिओ काढायच्या नादामध्ये मोबाईल नाही गेला की झालं भाता. फक्त हा लसूण नका बंद करू. त्याची पोतळी टाकला त्यामध्ये साखऱ्या, वटाणे बघू शकता. आता शेंगदाणे, वटाणे आणि टाकलेली आहे मिरची. आणि हे जे बघू शकता तुम्ही हे आचारी समाजातील पुरे लेजंड लोक चे पुरं जीवन आचारी जीवनामध्ये गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही. मित्रांनो इकडे चालू आहे शेंगदाणे, वटाणे आणि मिरची फ्राय आणि इकडे चालू आहे काजू, बदाम, पिस्ता फ्राय चालू आहे. वा वा काय आहे? वांगी भाजी आहे. वांग्याची भाजी आहे. कशासाठी कालवून लावले ते आता? बरं बरं. आणि आता याच्यामध्ये मसाले. या मसाल्यामध्ये काय काय आहे? मसाला, धना पावडर, कस्तुरी मेथी. हे सगळे मिक्स मसाले बघू शकता तुम्ही. गावरान मसाले हे टाकल्याशी ते वांग्याच्या भाजीत. आता भाजी झालेली आहे रेडी. तुम्हाला भाजी आणि बघू शकता तुम्ही वांग्याच्या भाजीचा रसाने गप गप शिरा रे. जेवण टाकलेलं आहे आता मसाला आणि हळद. खडा मसाला. पूर्ण द्यायचं नाही. सरकन वाजल्याच्या उठल्यातच नाही. लसण झालेलं आहे आता बघू शकता लाल. टाकलं त्याच्यामध्ये शिरप पाणी. उचललं भाऊ आता फोडणीचं बघू ना. आणि हे आणलं शिदा डायरेक्ट भाजीमध्ये. बघू शकता तुम्ही आता आज सांबार आणि हे शिदा टाकणे आता डायरेक्ट. हे आता बसते शिदी आले फोडणी तेलाची, लसणाची. ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. भाजी ओके. कट 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 कट.
नाही झालेलं सगळे रेडी. आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेल्यावर चला. असतो हा जो कार्यक्रम असतो, या कार्यक्रमाचं जे नियोजन असते, जो हिशोब असते, जे आपल्याला काही नाते काही सहकार्य करतात त्यांचा सत्कार करणं आपलं उचित आहे. त्याकरता कोणी गडबड करू नका, बंगत बसणार नाही. शांततेने लक्ष द्या, कारण हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम तुमचा सर्वांचा आहे, तुमच्या सहकार्याने होत आहे. आणि तुम्ही जे नाव देत असतात, जे धन या कार्यक्रमाला लावत असतात, त्या धनाचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही हे पाहणं तुमचं काम आहे. आणि तुमच्या धनाचा जो हिशोब आहे, जे आम्ही तुमच्यातून या रुपये वसंत पांढरं भोगले 1111 रुपये, मुरलीधर सूर्यवान यांच्या स्मृतीपीठाचा विशाल ऐकवले 551 रुपये, भानदास मारुती तिकडी जिगाव 1001 रुपये, गजानन गुलाबराव वानारे 500 रुपये, गणेश नारायण खोटे 500 रुपये, रवींद्र पांढरं खटारे 1001 रुपये, दिनेश पाटील सर 500 रुपये, अरुण त्र्यंबक चोपडे 500 रुपये, नामदेव बगाळे 500 रुपये, पाटण सुखदेव काटकर 500 रुपये. शांतता राखा. 500 रुपये. जय श्री महाकाल. मित्रांनो, आपल्याला काल्याचा प्रसाद भेटलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता हर हर महादेव. आशीर्वाद असलेलेच भेटते पेक्षा बघून घ्या तुम्ही. ओम नमः शिवाय. दिलं. तुम्हाला प्रत्येकाला त्याचे पॉम्पलेट घरी देतील आणि तुम्हाला निमंत्रण देतील की 19 तारखेला हिंदू संमेलनामध्ये आपल्याला यायचं आहे. सर्व एकत्रित हिंदू सभा या ठिकाणी त्यांच्या वतीने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने इथं आपण 19 फेब्रुवारीला तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याकरता सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने निवडून करणार आहे. जे अध्याय ते धर्म बंचावेतील ते महान, यामध्ये तुमचं असं अनमोल सहकार्य आम्हाला मिळालं. आमच्या वाणीतून जर कोणाला जर काही नियम असेल बोलण्यामध्ये तर कृपया तुमचे मुलं म्हणून आम्हाला क्षमा करा. आणि असंच आम्हाला साक्षात येत आहे, त्यांनी आम्हाला जी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे आम्ही पुढे वाटचाल करत असतो. आपल्या मौल्यवान वस्तूंचा तसेच लहान बालकांचा काळजीपूर्वक सांभाळ प्रसाद करावा. इतरांना त्रास होईल असे अनुसूचित वर्तन बसत आणायचे. इकडून व्यासपीठाकडून कोणीही बसणार नाही. आणि प्रसाद घेत असलेल्या पंक्तीमधील जे महानुभाव आहे, हे सर्वचे धन या तिसऱ्या पंक्तीमध्ये विराजमान होते. त्यामुळे आम्हाला तुमच्या सहकार्याची आपले कार्यकर्ते मंडळी, गावातील मंडळी भजन महाप्रसाद घ्यायचा बाकी राहिला. वाटेची सेवा समितीचा संत दुनिया में, संत दुनिया में जगे तो भलाई दुनिया बनी. तर मित्रांनो, आता हे 5व्या पंगतमध्ये भाऊ जेवायला बसलो. विषय असा आहे की एवढं मोठं जे कार्यक्रम आपला झाला त्याच्यामध्ये मित्रांनो मी पण एक स्वयंसेवकच आहे मंदिराचा. आणि एवढं म्हणजे हे कॅप्चर करणं हे बी सोपा खेळ नाही आहे. विषय असा आहे, आता या पंक्तीमध्ये मी जेवायला बसलो आणि आता हे सर्व कार्यक्रम आपला आटपलेला आहे. आपल्या मंदिराचे जे कार्यकर्ते आहेत तो संपूर्ण आता विषय झालेला आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि सर्व कार्यक्रम आता आटोपलेला आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला लाईक शेअर करून टाका. आणि भेटतो तुम्हाला नंतर. आता जय श्री महाकाल. चला, तर आजच्यासाठी एवढंच. भेटू तुम्हाला उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. जय श्री महाकाल.